नमस्कार सर्वांना, आज तुमच्यासाठी हेल्दी अशी रेसिपी। इथे अर्धा कप तांदूळ घ्यायचे आहेत, अर्धा कप चणा डाळ आणि 1/4 कप उडदाची डाळ छान असं 5 तास भिजवून घ्यायचे। तर स्वच्छ धुवून घेऊयात। धुवून घेतले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। अर्धा कप पाणी घालून वाटून घ्यायचे। बॅटर आहे ते तयार आहे, एका भांड्यात काढून घ्यायचे। बॅटर आहे ते आपलं तयार आहे, आपण अगदी इडलीला करतो तशा पद्धतीचं। आता याला 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ आंबवण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ। मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। ठेचून घेतलेली हिरवी मिरचीने आलं घालून घ्यायचे। एक छोटा चमचा जिरं घालून मिक्स करून घ्या। बॅटरमध्ये 1 चमचाभर तेल घालायचे। एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर आहे ते यावरती घालून घ्यायचे। इडलीच्या भांड्यामध्ये हे 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे। झालेलं आहे, 15 मिनिटं झालेत, काढून घेऊयात। थोडं गार झाल्यानंतर याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। फोडणी घालून घ्यायची, जिरं मोहरी कढीपत्त्याची। ढोकळा आहे तो मोकळा करून घ्यायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वरतून ओलं खोबरं घालून चटणीसोबत खाऊन घ्यायचं। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।